नमस्कार. डॉक्टर किरण वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रतीक्षा भन्सळी आज तुम्हाला हायड्रोसील बद्दल सांगणार आहे. तर आपण हायड्रोसील काय आहे ते पाहणार आहोत. त्यानंतर आपण हायड्रोसीलचे प्रकार आहेत. वजायनल हायड्रोसील, इन्फंटाईल हायड्रोसील, कंजेनायटल हायड्रोसील, एन्सिस्टर्ड हायड्रोसील ऑफ द गॉड हे सगळे प्रकार पाहणार आहोत. ठीक आहे. हायड्रोसीलचे कारण, त्याची इटिओलॉजी पाहणार आहोत. क्लिनिकल फीचर्स पाहणार आहोत, त्याची लक्षणं आणि त्याची मॅनेजमेंट आणि डिफरन्स बिटवीन प्रायमरी आणि सेकंडरी हायड्रोसील ते सुद्धा विचारले आहे. तर आपण ते सगळं पाहणार आहोत. तर आता आपण पाहूयात हायड्रोसील काय आहे, पण त्याआधी थोडीशी अॅनाटॉमी सांगणं गरजेचं आहे. तर टेस्टिसचे 3 लेयर्स असतात, आपल्याला माहिती आहे. सुपरफिशियल टू डीप म्हणजे बाहेरून ते आतपर्यंत एकदम सगळ्यात बाहेरची लेयर म्हणजे ट्युनिका व्हिजिनालिस, त्यानंतर ट्युनिका अल्ब्युजिनी आणि त्याही पेक्षातली ट्युनिका वॅस्क्युलोसा. तर ट्युनिका वॅस्क्युलोसा हे जे काय आपल्या टेस्टिसचे लोब्युल्स असतात, तर ट्युनिका वॅस्क्युलोसा त्यांना कव्हर करतं. पण आपल्याला सगळ्यात महत्त्वाची लेयर म्हणजे हायड्रोसीलसाठी ट्युनिका व्हिजिनालिसच आहे. कारण या ट्युनिका व्हिजिनालिसचे 2 लेयर्स असतात, परायटल आणि विसरल. तर या 2 लेयर्सच्या मध्ये फ्लुइडचं अॅक्युम्युलेशन झाल्यामुळेच हायड्रोसील होतं. पण नेमकं आता हे ट्युनिका व्हिजिनालिस काय आहे? इट इज अ serous sac representing the persistent lower portion of the processus vaginalis. तर आता प्रोसेसस व्हजिनालिस काय आहे ते मी पहिले सांगते. तर सगळ्यात खाली मी दिलंय, ॲट अन अर्ली स्टेज ऑफ अन इंट्रायुटराइन लाईफ द डेव्हलपिंग टेस्टिस लाईज इन द अप्पर ॲब्डोमेन ऑन द मिडिल साइड ऑफ द मिझोनोफ्रस. तर आपण असं एवढंच लक्ष ठेवूयात की टेस्टिस सर्वात अगोदर वर असतं अप्पर ॲब्डोमेनमध्ये आणि त्यानंतर जसं जसं फिटल लाईफमध्ये डेव्हलपमेंट होते तसं तसं हे टेस्टिस खाली येत जातं. तर त्यामध्ये काय होतं, हे जे टेस्टिस पूर्वी वर असतं अप्पर ॲब्डोमेनमध्ये, त्यावर एक पेरिटोनियमचा फोल्ड येऊन बसतो. ठीक आहे. अ फोल्ड ऑफ द पेरिटोनियम कॉल्ड प्रोसेसस व्हजिनालिस एक्सटेंड्स इन फ्रंट ऑफ द टेस्टिस अँड रिचेस द स्क्रोटम. तर जे काय ॲब्डोमिनचं कवरिंग तर आपल्याला माहिती आहे, पेरिटोनियम आहे. तर पूर्वी टेस्टिसवर ते ॲब्डोमिन मध्ये असतो आणि त्यावर तो पेरिटोनियमचा लेअर असा पडतो. त्यानंतर जसं जसं टेस्टिस खाली डिसेंड होत जातं तसं तसं ते पेरिटोनियमचं लेअर खाली खाली येत जातं टेस्टिस बरोबर. त्याला आपण म्हणतो प्रोसेसस व्हजिनालिस. तो प्रोसेसस व्हजिनालिस इज जस्ट अ फोल्ड ऑफ द पेरिटोनियम, ओके, विच एक्सटेंड्स अप टू द स्क्रोटम and it is invaginated by the testis from behind. मी दुसऱ्या ओळीत दिलंय, it is invaginated by the testis from the behind. तर बघा, मी खाली एक फिगर दिली आहे, त्यामध्ये तुम्हाला मागे टेस्टिस दिसते आणि त्या पुढे पेरिटोनियम असं लिहिलंय आणि 2 फोल्ड्स आहेत. तर त्याही खालच्या फिगर मध्ये बघा, आता ते फोल्ड ऑफ पेरिटोनियम आणखी फोल्ड झाले आणि त्यामुळे ते जी सॅक आहे पेरिटोनियमची, ठीक आहे, त्याला प्रोसेसस व्हजिनालिस म्हणतो. त्याचे 2 लेयर्स झालेत. आतली लेयर जी टेस्टिसच्या बाजूला आहे त्याला म्हणून आपण प्रोसेसस व्हजिनालिस किंवा ट्युनिका व्हजिनालिसचं विसरल लेअर आणि बाहेरचं लेअर म्हणजे परायटल लेअर. ठीक आहे. तर ट्युनिका व्हजिनालिस काय आहे? इट इज अ serous sac representing the persistent lower portion of the processus vaginalis. It is invaginated by the testis from behind. हे मी आत्ताच सांगितलं. ठीक आहे. As a result, it presents parietal and visceral layers with a potential cavity between them. ठीक आहे. या दोघांमध्ये कॅव्हिटी राहते मग प्रोसेस, आणि जर तिकडे जास्त फ्लुइड अॅक्युम्युलेट झालं तर त्याला आपण म्हणतो हायड्रोसील. Thus the tunica vaginalis completely encloses the testis on the front and the sides. असं फ्रंट आणि साइड्स ने एनक्लोज करणारी ती एक सॅक आहे. तर पुढे पाहूयात नेमका हायड्रोसील काय आहे. तर आता व्हॉट इज हायड्रोसील? Accumulation of excessive fluid between the two layers of the tunica vaginalis is called as hydrocele. तर बघा, या ठिकाणी मी टेस्टिस दाखवलंय. ठीक आहे. टेस्टिसच्या मागे एपिडिडायमिस आहे उजव्या बाजूला आणि त्याच्या डाव्या बाजूला पुढे म्हणजे टेस्टिसच्या पुढे फ्लुइड इन ट्युनिका व्हजिनालिस मी दाखवलेला आहे. तर टेस्टिसला जस्ट चिकटून जी लेअर आहे ती ट्युनिका व्हजिनालिसची विसरल लेअर आहे आणि बाहेरची लेअर म्हणजे परायटल लेअर. तर विसरल आणि परायटल लेअर या 2 लेअरच्या मध्ये जेव्हा एक्सेस फ्लुइड अॅक्युम्युलेट होते त्याला आपण म्हणतो हायड्रोसील. तर आता हे का कसं होतं ते आपण पाहूयात. तर आता कॉजेस ऑफ हायड्रोसील आणि टाइप्स नुसार आपण कॉजेस पाहणार आहोत. म्हणजे टाइप्स आणि कॉजेस एकत्र पाहता येईल. तर कंजेनायटल हायड्रोसील ते काय आहे? इट अकर्स ड्यू टू पेटंट प्रोसेसस व्हजिनालिस सॅक इधर कम्प्लिटली और पार्शियली. कंजेनायटल म्हणजे बर्थ पासून. ठीक आहे. तर आता नेमकं काय होतं की मी तुम्हाला सांगितलं आहे, प्रोसेसस व्हजिनालिस जे आहे ते फोल्ड ऑफ पेरिटोनियम आहे आणि जे आपल्या ॲब्डोमेन मध्ये असतं आणि नंतर ते हळूहळू खाली येतं टेस्टिस बरोबर. तर हे जे प्रोसेसस व्हजिनालिस आहे तर बर्थच्या
काही वीक्स अगोदर किंवा नंतर ते ऑब्लिटरेट होऊन जाते, ती सॅक नष्ट होऊन जाते. तर जर काही प्रोसेस वजिनालिस नष्ट नाही झाली आणि ती पेटंट राहिली, शाबूत राहिली, तर कम्प्लिटली किंवा पार्शियली तशीच शाबूत राहिली तर कंजेनायटल हायड्रोसिल आपण त्याला म्हणतो. आता त्याचे टाइप्स आहेत, वजायनल हायड्रोसिल, इन्फंटाईल हायड्रोसिल, ट्रू कंजेनायटल हायड्रोसिल, एन्सेस्टर हायड्रोसिल ऑफ द कॉर्ड, हायड्रोसिल एन बिसाक आणि हायड्रोसिल ऑफ द कॅनाल ऑफ नक. तर हे आपण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहोत, यातले जे महत्त्वाचे आहेत ते. ठीक आहे, आणि बाकीच्यांची ओळख पण करून घेऊ. आणि अक्वायर्ड हायड्रोसिल, आता अक्वायर्ड हायड्रोसिलमध्ये दोन प्रकार आहेत, प्रायमरी और इडिओपॅथिक आणि सेकंडरी हायड्रोसिल. तर सेकंडरी हायड्रोसिलचे पण बरेच प्रकार आहेत, ते पण आपण पुढे पाहणार आहोत महत्त्वाच्या डिटेलमध्ये. रिकरंट एपिडिडायमो ऑर्कायटिस ड्यू टू फिलॅरियासिस, आपण ओळख करून घेऊ एपिडिडायमो ऑर्कायटिसची, पण त्याचं डिटेलमध्ये आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. त्यानंतर ट्युबरक्युलस एपिडिडायमो ऑर्कायटिस, त्यातला एक प्रकार क्रॅगी एपिडिडायमिस. ठीक आहे, त्यानंतर टेस्टिक्युलर ट्युमर्स, पायोसिल आणि हिमॅटोसिल. आता आपण कॉजेस डिटेलमध्ये पाहूया. ठीक आहे, आता कंजेनायटल हायड्रोसिल इट अकर्स ड्यू टू पेटंट प्रोसेसेस वजायनली सॅक इधर कम्प्लिटली और पार्शियली, हे आपण पाहिलंय त्याची डेफिनेशन. त्यानंतर टाइप्स, आता वजायनल हायड्रोसिल म्हणजे काय, अकर्स वजायनल हायड्रोसिल अकर्स व्हेन हायड्रोसिल सॅक इज पेटंट ओनली इन द स्क्रोटम. तर आता उजव्या बाजूला दाखवलेलं आहे की जी ही हायड्रोसिलची सॅक आहे ती फक्त स्क्रोटम मध्ये पेटंट आहे, त्याच्या वरती ती नष्ट झालेली आहे, फक्त स्क्रोटल एरियामध्ये ती जी हायड्रोसिलची सॅक आहे, ठीक आहे, ती पेटंट आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरं इन्फंटाईल हायड्रोसिल, खाली मी डावीकडे इन्फंटाईल हायड्रोसिलचे चित्र दाखवलेलं आहे. द सॅक फ्रॉम द स्क्रोटम इज पेटंट अप टू द डीप इंग्वायनल रिंग. तर ती सॅक जी आहे ती एकदम वरपर्यंत स्क्रोटल एरियामध्ये आहेच, पण वरपर्यंत डीप इंग्वायनल रिंग आहे तिथपर्यंत सुद्धा ती एक पिंक कलरची सॅक, ती पिंक कलरने दाखवलेली आहे ती सॅक, ती पेटंट आहे. ठीक आहे, तर आपल्याला माहिती आहे डीप इंग्वायनल रिंग काय आहे की स्टमक ॲब्डोमेनचे खूप सारे मस्क्युलर लेयर्स असतात, त्यातली सगळ्यात खालची लेयर म्हणजे फेशिया ट्रान्सव्हर्सालिस, आणि त्या फेशिया ट्रान्सव्हर्सालिस मध्ये मधून त्या लेयर मधून तिकडे रिंग असते आणि तिकडून हे सगळे जेनायटल स्ट्रक्चर्स डेव्हलप होऊन खाली येतात. ठीक आहे, तर मग हे साधारणतः असं मी तुम्हाला इंट्रोड्यूस केले. पुढे हर्नियामध्ये मी सांगेलच तुम्हाला पुढे ते काय आहे. ठीक आहे, तर तिथपासून जर का जे सॅक पेटंट असले, ठीक आहे, तिथपासून नष्ट नसेल झालेली, तर इन्फंटाईल हायड्रोसिल आपण त्याला म्हणतो. आणि त्यानंतर ट्रू कंजेनायटल हायड्रोसिल, तर ह्यामध्ये काय आहे, द स्क्रोटल सॅक कम्युनिकेट्स विथ द पेरिटोनियल कॅव्हिटी. तर उजव्या बाजूला एकदम खाली खाली ते चित्र मी दाखवलेलं आहे. तर यामध्ये काय होतं की ती सॅक आहे ती पेरिटोनियल कॅव्हिटी बरोबर कम्युनिकेट करते, ती नष्टच झालेली नसते, म्हणून पेरिटोनियल फ्लुइड या हायड्रोसिलच्या सॅकमध्ये यामध्ये प्रवेश करू शकते, टुनिका व्हाजिनालिसच्या सॅकमध्ये, आणि त्यामुळे सुद्धा हायड्रोसिल होऊ शकतो. इट इज सीन इन इन्फंट्स, इट मे बी सेकंडरी टू टीबी पेरिटोनायटिस. ठीक आहे, तर टीबी पेरिटोनायटिसमुळे सुद्धा हे होऊ शकतं. ट्रू कंजेनायटल हायड्रोसिल, द स्क्रोटल स्वेलिंग appears when the child assumes an erect posture for a long time. ठीक आहे, and it may not reduce due to inverted ink bottle effect. ठीक आहे, तर ते जेव्हा तो चाइल्ड किंवा ते लहान बाळ उभं असतं त्यावेळेस ही सॅक आपल्याला चांगली दिसते. ठीक आहे, ती स्क्रोटल स्वेलिंग अपियर होते नीट, आणि ती आपल्याला पुन्हा रिड्यूस करता येत नाही. ठीक आहे, त्यानंतर कंजेनायटल हायड्रोसिल इज नॉट रिड्युसिबल, तेच मी आता सांगितलं आहे. इट रिग्रेसेस इन साइज इफ द चाइल्ड अज्युम्स अ सुपाइन पोझिशन वाईल स्लीपिंग, म्हणजे उभं राहिल्यावरती दिसते आणि झोपल्यावरती पुन्हा दिसत नाही. ठीक आहे, रिड्यूस होते. तर हे झाले 3 टाइप्स ऑफ कंजेनायटल हायड्रोसिल. पुढे अजून पाहणार आहोत. तर आता पाहूया एन्सेस्टेड हायड्रोसिल ऑफ द कॉर्ड. तर हे तिन्ही सुद्धा कंजेनायटल हायड्रोसिलचेच प्रकार आहेत. तर एन्सेस्टेड हायड्रोसिल ऑफ द कॉर्ड वर एक शॉर्ट नोट विचारलेली आहे, तर आपण ते पाहूयात. इन दिस कंडिशन द सॅक इज ऑब्लिटरेटेड अबव द इंग्वेनल कॅनॉल अँड बिलो द स्क्रोटम. तर एकदम डावीकडचं खालचं जे चित्र आहे त्यामध्ये मी एन्सेस्टेड हायड्रोसिल ऑफ द कॉर्डचं दाखवलंय. तर पहा की इंग्वेनल कॅनॉलच्या वरती आणि स्क्रोटम मध्ये या दोन्ही ठिकाणी ते हायड्रोसिल जे आहे ते नष्ट झालेले आहे. ठीक आहे, तिकडे ऑब्लिटरेट झालेलं आहे. फक्त स्क्रोटमच्या फक्त रूट ऑफ द स्क्रोटमच्या एरियामध्ये किंवा स्पर्मॅटिक कॉर्डच्या एरियामध्ये ती सॅक पेटंट आहे. तर ही झाली एन्सिस्टेड हायड्रोसिल ऑफ द कॉर्ड. तर in this condition the sac is obliterated above inguinal canal and below scrotum but patent at the root of the scrotum around the spermatic cord. It presents as a soft cystic
fluctuant transilluminant swelling separate from the testis well above the testis. तर टेस्टिस पासून थोडी सेपरेटेड अशी स्वेलिंग दिसते, ठीक आहे. त्यानंतर ती सॉफ्ट असते, सिस्टिक असते, ठीक आहे. असं वाटतं त्यात पाणी भरलेलं आहे. फ्लक्च्युएंट असते, इकडून तिकडं आपण त्याला हलवू शकतो फ्रीली. आणि ती ट्रान्सइल्युमिनंट असते जेव्हा आपण इल्युमिनेशन टेस्ट करतो, ठीक आहे. तर डायग्नोसिस इज एस्टॅब्लिश्ड बाय ट्रॅक्शन टेस्ट. तर ट्रॅक्शन टेस्ट काय आहे की आपण जेव्हा मूव्ह करतो ती स्वेलिंग तर ती फ्रीली मोबाईल असते, पण जेव्हा आपण टेस्टिसला खाली पुल करून ट्रॅक्शन देतो तेव्हा ती स्वेलिंग फिक्स होऊन जाते ती आणि टेस्टिस बरोबरच खाली येते. तर ह्याला आपण म्हणू की ट्रॅक्शन टेस्टमध्ये आपल्याला नाही का हे फिक्स होते swelling आणि testis बरोबर खाली pull होते. The swelling has got free mobility, but when traction is applied to testis gently, the swelling becomes fixed and it moves down when the testis is pulled down. This variety of hydrocele is treated by the excision of the sac. तर यासाठी आपण sac exercise करतो. एकदम उजव्या बाजूला मी encysted hydrocele चं चित्र दाखवलेलं आहे. त्यावरून आपल्याला कळतं की ती स्वेलिंग जरा टेस्टिस पासून जरा वेगळी आहे आणि त्यामध्ये ट्रान्समिलेशन, सिस्टिक स्वेलिंग, सॉफ्ट, फ्लक्च्युएंट, ठीक आहे. हे सगळं दिसतं आपल्याला ट्रॅक्शन टेस्ट अप्लाय करता येते, ठीक आहे. त्यानंतर खालचे दोन जे प्रकार आहेत हायड्रोसिल एन बिसाक आणि हायड्रोसिल ऑफ कॅनाल ऑफ नक तेवढं महत्त्वाचं नाही आहे, पण ते कॉज मध्ये असल्यामुळे मी सांगते की यामध्ये जे मधलं चित्र मी दाखवलेलं आहे की ह्यामध्ये स्क्रोटल सॅक, एकदम जे स्क्रोटलच्या ठिकाणी जी सॅक आहे ती वरती एक अँटेरियर ॲब्डॉमिनल सॅक बरोबर, ठीक आहे. अँटेरियर ॲब्डॉमिनल वॉलच्या खाली जी सॅक आहे अनदर in this condition the scrotal sac communicates with another sac underneath the anterior abdominal wall musculature. तर anterior abdominal wall musculature खाली जी सॅक आहे ती सॅक स्क्रोटम सॅक बरोबर कम्युनिकेट करते, ठीक आहे. त्याच्याबरोबर जोडते आणि जुळून जाते आणि डायग्नोसिस इज मेड बाय एलिसिटिंग क्रॉस फ्लक्च्युएशन टेस्ट. तर हे क्रॉस फ्लक्च्युएशन टेस्टने आपल्याला ओळखता येतं. तर हायड्रोसिल ऑफ कॅनाल ऑफ नक इट प्रेझेंट्स ॲज अ स्वेलिंग इन द इंग्वायनल रिजन इन फिमेल. तर हे सुद्धा झालं आहे. खाली उजव्या बाजूकडं सगळ्यात उजव्या बाजूला खाली मी ते चित्र दाखवलेलं आहे की स्वेलिंग इन द इंग्वायनल रिजन इन फिमेल्स. तर आता पाहूयात अक्वायर्ड हायड्रोसिल. आपण कंजनायटलचे 6 प्रकार पाहिले. आता अक्वायर्ड हायड्रोसिल पाहू. अक्वायर्ड मध्ये प्रायमरी आणि सेकंडरी दोन कॉज असतात. तर प्रायमरी कॉजेस इडिओपॅथिक असतात, ठीक आहे. त्यांचे कॉज माहिती नसतात, पण दे आर सीन इन यंग अडल्ट्स, मिडल एज अँड बियॉन्ड आणि मोस्ट कॉमन टाईप आहे हे. तर याचे कॉजेस काय आहेत? डिफेक्टिव्ह अब्झॉर्प्शन ऑफ फ्लुइड अँड डिफेक्टिव्ह लिम्फॅटिक ड्रेनेज. तर तिकडे फ्लुइड बराच वेळा अक्युमुलेट होत राहत असतं, पण ते ड्रेन सुद्धा होतं लिम्फॅटिक्सच्या साह्याने किंवा वेनस प्लेक्शस, त्या सगळ्या गोष्टी, लिम्फॅटिक ड्रेनेज, ते सगळं त्या तिथे फ्लुइडला अक्युमुलेट होऊ देत नाही. तर जर ह्या सिस्टम्समध्ये काही बिघाड झाला तर मग प्रायमरी इडिओपॅथिक हायड्रोसिल होऊ शकतं, ठीक आहे. त्याचं कॉज अननोन असतं. त्यानंतर सेकंडरी हायड्रोसिल काय की काहीतरी कॉजमुळे जर का हायड्रोसिल झालं तर आपण त्याला सेकंडरी म्हणतो, जसं की रिकरंट एपिडिडायमो ऑर्कायटिस ड्यू टू फिलेरियासिस. आता आपल्याला माहिती आहे की एपिडिडायमिस, आता उजवीकडे खरं तर ते ट्युबरक्युलस एपिडिडायमो ऑर्कायटिसचं चित्र आहे, पण तरी पण आपण समजू शकतो की ती जी मोठा बल्ज आहे ब्लू कलरचं ते आपली टेस्टिस आहे आणि त्याच्या मागे जी आहे ते एपिडिडायमिस आहे. तर ह्या एपिडिडायमिस आणि टेस्टिसचं जर का इन्फेक्शन किंवा इन्फ्लमेशन झालं काही गोष्टींमुळे, ठीक आहे, जसं की फिलॅरियासिस किंवा ट्युबरक्युलोसिस अशा गोष्टींमुळे, तर त्याला आपण म्हणू एपिडिडायमो ऑर्कायटिस. ऑर्कायटिस मीन्स इन्फ्लमेशन ऑफ टेस्टिस, ठीक आहे. तर हे फिलॅरियासिसमुळे झालं तरी सेकंडरी हायड्रोसिल होऊ शकतं, ठीक आहे. त्यानंतर ट्युबरक्युलस एपिडिडायमो ऑर्कायटिस, क्रॅगी एपिडिडायमिस, ते पण आपण पाहूयात. क्रॅगी म्हणजे त्याचं फायब्रस इरेग्युलर होऊन जातं, ठीक आहे. त्याला आपण क्रॅगी एपिडिडायमिस म्हणतो, जसं की उजवीकडे दाखवलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर टेस्टिक्युलर ट्युमर्स, टेस्टिसमध्ये काही ट्युमर बनले गेले, ठीक आहे, तर त्यामुळे होऊ शकतं. त्यानंतर पायोसिल, पस अक्युमुलेट झालं तर त्याला म्हणतो पायोसिल. हायड्रोसिल सॅकमध्ये जर का पस अक्युमुलेट झालं तर पायोसिल आणि त्यामध्ये जर का ब्लड अक्युमुलेट झालं तर हिमॅटोसिल. तर हे झाले अक्वायर्ड हायड्रोसिलचे 2 प्रकार. आता त्यांनी प्रश्न विचारलाय की कंपॅरिझन बिटवीन प्रायमरी हायड्रोसिल आणि सेकंडरी हायड्रोसिल. तर काय काय आहेत आपण बघूयात. 7 पॉईंट्स आहेत. एक तर पहिली इटिओलॉजी, ठीक आहे, त्याची इटिओलॉजी, एक्झाम्पल, साईज, पाल्पेशन ऑफ द टेस्टिस कसं असू शकतं, ट्रान्सइल्युमिनेशन टेस्टवर काय दिसतं, त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे आणि ट्रीटमेंट काय काय. तर प्रायमरी हायड्रोसिल डिफेक्टिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑफ फ्लुइडमुळे होऊ शकतं, ठीक आहे, जसं मी वरती सांगितलं. आणि सेकंडरी हायड्रोसिल एक्सेसिव्ह प्रोडक्शन ऑफ फ्लुइड, हो ना, एवढं जास्त प्रोड्यूस होईल फ्लुइड इन्फेक्शनमुळे की ते ड्रेन होण्यास अवघड होईल.
ठीक आहे. त्यानंतर एक्झाम्पल्स, तर प्रायमरी हायड्रोसिलचे आपण पाहिले 6 एक्झाम्पल्स: वजायनल हायड्रोसिल, इन्फंटाईल हायड्रोसिल, एन्सिस्टेड हायड्रोसिल ऑफ द कॉर्ड, ठीक आहे, हे सगळे प्रकार. आणि सेकंडरी हायड्रोसिलचे फिलॅरियल हायड्रोसिल, सेकंडरी टू मॅलिग्नन्सी ऑफ द टेस्टिस और टेस्टिक्युलर एपिडिडायमॉर्फायटिस यामुळे, ठीक आहे. त्यानंतर साईज, प्रायमरी हायड्रोसिलची साईज मोठी असते किंवा मॉडरेट असते, पण सेकंडरी हायड्रोसिलची साईज छोटी असते. टेस्टिस पाल्पेट करायला प्रायमरी हायड्रोसिलमध्ये अवघड जातं, पण सेकंडरी हायड्रोसिलमध्ये ते इझिली पाल्पेट होऊ शकतं, ठीक आहे. ट्रान्स इल्युमिनेशन टेस्ट खूप मेजॉरिटी केसेसमध्ये प्रायमरी हायड्रोसिलमध्ये आपल्याला ट्रान्स इल्युमिनेशन दिसतं, पॉझिटिव्ह दिसतं. आपण ट्रान्स इल्युमिनेशन टेस्ट काय आहे पुढे पाहूयात. आणि ट्रान्स इल्युमिनेशन टेस्ट सेकंडरी हायड्रोसिलमध्ये निगेटिव्ह दिसते, ठीक आहे. कन्सिस्टन्सी प्रायमरी हायड्रोसिलची टेन्स आहे, ठीक आहे, सिस्टिक आहे, ठीक आहे. आणि टेन्स म्हणजे असं जरा अंडर टेन्शन किंवा स्ट्रेच्ड असं वाटतं. आणि सेकंडरी हायड्रोसिलमध्ये त्याची कन्सिस्टन्सी लॅक्स किंवा सिस्टिक अशी वाटते. आणि ट्रीटमेंटमध्ये प्रायमरी हायड्रोसिलमध्ये आपण पार्शियल एक्सिजन करतो, सॅक जी आहे त्याला एक्ससाइज करतो आणि त्याला इव्हर्ट करतो, म्हणजे त्याला ओपन करतो आणि इव्हर्ट करून ठेवतो. तर सेकंडरी हायड्रोसिलमध्ये ट्रीटमेंट ऑफ द प्रायमरी कॉज असं आपण करतो. तर आता आपण ट्रान्स इल्युमिनेशन टेस्ट काय आहे ते आपण पाहूया, ठीक आहे. तर हाऊ विल यू डेमॉन्स्ट्रेट ट्रान्स इल्युमिनेशन, ठीक आहे. तर अ रोल ऑफ ब्लॅक पेपर इज प्लेस्ड ऑन वन साइड ऑफ द स्वेलिंग अँड लाईट इज थ्रोन फ्रॉम अ टॉर्च फ्रॉम द अदर साइड ऑफ द स्वेलिंग. तर मी खाली चित्रामध्ये दाखवलेलं आहे की आपण त्या स्वेलिंगच्या एका बाजूला ब्लॅक पेपर ठेवू, ठीक आहे, ठीक आहे, आणि दुसऱ्या साईडनी टॉर्चने लाईट ग्लो करू त्याच्यावर, ठीक आहे. इफ ट्रान्स आपण आणि नेहमीच साईडने ती लाईट थ्रो करायची, मागून नाही, कारण मग मागून केलं की मग टेस्टिस आडवा येईल. आपल्याला स्वेलिंग पाहिजे आहे, ठीक आहे, हायड्रोसाल सॅकची, ट्युनिका व्हाजायनालिसची. तर आपण मग साईडने लाईट टाकू. इफ ट्रान्स इल्युमिनेशन इज पॉझिटिव्ह, अ रेड ग्लो विल बी सीन इन द स्वेलिंग, ठीक आहे. जर ट्रान्स इल्युमिनेशन असेल तर तिकडे रेड ग्लो दिसेल. तर आपल्याला नाही का प्रायमरी हायड्रोसिलमध्ये मेजॉरिटी केसेसमध्ये दिसतं, सेकंडरी हायड्रोसिलमध्ये युजली दिसत नाही, ठीक आहे. तर हायड्रोसिल ट्रान्स इल्युमिनेशन निगेटिव्ह कधी कधी असतं बऱ्याच केसेसमध्ये सेकंडरी हायड्रोसिलच्या, जसं हिमॅटोसिल, पायोसिल, ठीक आहे, कायलोसिल. तर आता पाहूया, कधी कधी दिसत नाही ही ट्रान्स इल्युमिनेशन टेस्ट पॉझिटिव्ह, किंवा कधी निगेटिव्ह दिसते. जर सॅक खूप थिक असेल, तर हायड्रोसिल सॅक थिक असेल तर ठीक आहे, ती सॅक कॅल्सिफाईड झाली असेल तर, किंवा खायलोसिल असेल तर खाईलचं अक्युम्युलेशन जेव्हा जेव्हा होतं यामध्ये, ठीक आहे, तेव्हा हे होऊ शकतं. त्यानंतर हिमॅटोसिलमध्ये जेव्हा जेव्हा ब्लड अक्युमुलेटेड असतं तेव्हा, पायोसिल जेव्हा पस अक्युमुलेटेड असतं हायड्रोसिलमध्ये, किंवा मॅलिग्नन्सी टेस्टिस, जर काही मॅलिग्नन्सी किंवा कॅन्सर असेल टेस्टिसच्या रिझनमध्ये, तर आपल्याला ब्लड स्टेन्ड इफ्युजन असल्यामुळे ट्रान्स इल्युमिनेशन टेस्ट निगेटिव्ह दिसते, ठीक आहे. हे झालं ट्रान्स इल्युमिनेशन टेस्ट बद्दल. तर आपण क्लिनिकल फीचर्स ऑफ प्रायमरी हायड्रोसिल आणि त्यानंतर क्लिनिकल फीचर्स ऑफ सेकंडरी हायड्रोसिल पाहूया. तर प्रायमरी हायड्रोसिलमध्ये काय होतं की ती स्वेलिंग जी असते ती सॉफ्ट असते, सिस्टिक असते. सिस्टिक म्हणजे फ्लुइड फिल टाईप जे फिलिंग येते ती. फ्लक्च्युएंट म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर म्हणजे नाही का आपण असं मोबिलाइज करू, त्याला फ्लक्च्युएट करू शकतो, फ्लक्च्युएशन टेस्ट अप्लाय करू शकतो. त्यानंतर ट्रान्स इल्युमिनेशन पॉझिटिव्ह असते, म्हणजे लाईट सुटल्यावर रेड ग्लो दिसतो, ठीक आहे. अँड द स्वेलिंग इज कन्फाइंड टू द स्क्रोटम. द स्वेलिंग इज नॉट रिड्युसिबल, आपण त्याला रिड्यूस नाही करू शकत. बऱ्याच केसेसमध्ये आपण जसं इनग्वायनल हर्निया, ठीक आहे, आपण त्यामध्ये त्याला रिड्यूस करू शकतो, तसं प्रायमरी हायड्रोसिलमध्ये आपण त्याला रिड्यूस नाही करू शकत. नो इम्पल्स ऑन कफ, ठीक आहे. तर इम्पल्स ऑन कफ जसं आपल्याला इनग्वायनल हर्नियामध्ये दिसतं तसं यामध्ये नाही दिसत. आणि गेटिंग अबाउट द स्वेलिंग इज पॉसिबल, म्हणजे काय, तर आपण कसं म्हणतो युजली आपलं डिफरन्शियल डायग्नोसिस जे काय असेल इनग्वायनल हर्नियाचं, तर त्याला आपण हायड्रोसिल्स म्हणतो, ठीक आहे, इनडायरेक्ट इनग्वायनल हर्नियाला. तर त्यामध्ये आपण काय करू शकतो की आपण असं म्हणतो की इनग्वायनल हार्निया इट्स कसं असतं, त्याची ग्रोथ फ्रॉम अबव डाऊनवर्ड्स, पण हायड्रोसिल आपल्याला फ्रॉम डाऊनवर्ड अबव दिसतं. तर यामध्ये काय करतो आपण, जर आपल्याला गेटिंग अबव द स्वेलिंग, आपण कसं म्हणतो गेटिंग अबव द स्वेलिंग म्हणजे नेमकं काय, तर आपले थंब आणि 2 फिंगर्स त्याने आपण स्क्रोटमच्या बेसपासून म्हणजे खालपासून ते वरपर्यंत असं पाल्पेट करत जातो. आणि एकदम रूटला जेव्हा आपण जातो, स्क्रोटमच्या वरच्या भागी जेव्हा आपण रूटला जातो तेव्हा आपण ते स्पर्मॅटिक कॉर्ड फील करू शकतो, ठीक आहे. तर हे होतं हायड्रोसिलच्या केसमध्ये आपण ते फील करू शकतो, ठीक आहे. पण इनग्वायनल हर्नियामध्ये आपण ती वरती स्पर्मॅटिक कॉर्ड फील करू शकत नाही, कारण स्वेलिंगनेच ती एरिया ऑक्युपाय केलेली असते,
ठीक आहे. तर गेटिंग अबव द स्वेलिंग इज पॉझिटिव्ह इन हायड्रोसिल बट इट इज नॉट पॉझिटिव्ह इन इंग्वायनल हर्निया. तर हे झाले क्लिनिकल फीचर्स ऑफ प्रायमरी हायड्रोसिल. आता सेकंडरी हायड्रोसिलचे फीचर्स काय आहे तर ते आपण त्याचे कॉजेस पुढेच त्याचे फीचर्स पाहूयात. तर एपिडिडायमा ऑर्कायटिस असेल म्हणजे जर का इन्फ्लमेशन असेल तर लिम्फॅटिक्सला ऑब्स्ट्रक्शन असू शकतं आणि त्यामुळे जे काही फ्लुइड आहे ते मिल्की व्हाईट असतं. ठीक आहे. आणि त्याला आपण म्हणतो लिम्फचं जे फ्लुइड आहे त्याचं अक्युमुलेशन झाल्यामुळे आपण त्याला खायलोसिल म्हणतो आणि त्यामुळे त्याचं काही ट्रान्सएलिमिनेशन आपण सेकंडरी हायड्रोसिलचं पाहू शकत नाही. त्यानंतर ट्युबरक्युलस एपिडिडायमा ऑर्कायटिस काय आहे की रेट्रोग्रेड इन्फेक्शन फ्रॉम द सेमिनल वेसिकल्स. तर सेमिनल वेसिकल्स हे पण जसं प्रोस्टेट आहे तसं सेमिनल वेसिकल्स हे पण ग्लँड्स आहेत जे सिक्रेशन्स करतात. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये अशी काही टेस्ट नाही पण हो ट्रान्सएलिमिनेशन टेस्ट निगेटिव्ह दिसेल. त्यानंतर क्रॅगी एपिडिडायमिस आपण मागे चित्र पाहिलेलं की रफ हार्ड इरेग्युलर सरफेस दिसतं त्या एपिडिडायमिसचं. ठीक आहे. दिस इन्व्हॉल्व्स एपिडायमल हेड अँड कॉजेस फायब्रोसिस. तर ह्याचं फीचर असंच आहे की फायब्रोसिस झाल्यामुळे ते जे वरचं स्ट्रक्चर आहे एपिडायमिसचं जे स्ट्रक्चर जे टेस्टिस वर असतं ते रफ असतं हार्ड असतं. ठीक आहे. ते क्रॅगी वाटतं. ठीक आहे. रफ हार्ड इरेग्युलरलाच आपण क्रॅगी म्हणू. ठीक आहे. तर वास डिफरन्स फील्स लाईक बीड्स म्हणून त्याला आपण बीडेड वास असं म्हणतो. ठीक आहे. नंतर सेकंडरी हायड्रोसिल अकर्स इन 30% ऑफ द केसेस इन केसेस ऑफ ट्युबरक्युलस एपिडिडायमा ऑर्कायटिस क्रॅगी एपिडिडायमिस. ठीक आहे. त्यानंतर इव्हेंच्युअली इट फॉर्म्स कोल्ड ॲब्सेस विच रप्चर्स अँड रिझल्ट्स इन सायनस पोस्टिरियरली इन द स्क्रोटम. तर सायनस काय आहे कोणत्याही कॅव्हिटीपासून ते स्किनपर्यंत जर का कोणती पाथ निघाली आणि तिकडून जर का ॲब्सेस होत असेल किंवा फ्लुइड बाहेर निघत असेल तर त्याला आपण म्हणतो सायनस. आणि कोल्ड ॲब्सेस आपल्याला ट्युबरक्युलर लिजन्समध्ये दिसतंच. ठीक आहे. इट नेवर इन्व्हॉल्व्स द टेस्टिस प्रॉपर. तर यामध्ये टेस्टिस प्रॉपर इन्व्हॉल्व नाही होत एपिडिडायमिस किंवा मग नाही का हायड्रोसिलचे जे सॅक ते इन्व्हॉल्व असतं. ठीक आहे. टेस्टिक्युलर ट्युमर्स. ठीक आहे. टेस्टिक्युलर ट्युमर्स पण नाही का स्वेलिंग बरोबर म्हणजे नाही का स्वेलिंगच त्यांचं फीचर आहे. ठीक आहे. आणि फ्लुइड विदिन द सॅक कॅन बी हिमोरेजिक म्हणजे ब्लड फिल्ड फ्लुइड असू शकतं. त्यानंतर पायोसिल मी म्हटलंच आहे पस जेव्हा असतं इन्फेक्शनमुळे त्याला आपण पायोसिल म्हणतो. ठीक आहे. ते रिलेटिव्हली अवॅस्क्युलर असतं. ठीक आहे. त्यानंतर पेशंटला फिवर चिल्स इन्फेक्शनमुळे जे काही फिवर चिल्स किंवा रायगर्स दिसतात ते ह्या पायोसिलमध्ये दिसू शकतात. आणि हिमॅटोसिल म्हणजे जर का ट्रॉमा झालेला असेल तर त्या सॅकमध्ये हायड्रोसिल सॅकमध्ये ब्लिडिंग होऊ शकते तिकडे ब्लडचं अक्युमुलेशन होऊ शकतं त्याला म्हणतो आपण हिमॅटोसिल. तर हे झाले फीचर्स ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी हायड्रोसिल. तर आता ट्रीटमेंट ऑफ हायड्रोसिल. तर यामध्ये काय ट्रीटमेंट आहे 3 पॉईंट्स आपण ऑब्झर्व करतो. त्यानंतर लॉर्ड स्प्लायकेशन आणि जेबोलेज ऑपरेशन. तर हे काय आहे आणि केव्हा केव्हा करतो ते आपण पाहूया. तर लॉर्ड स्प्लायकेशन काय आहे डावीकडे खाली मी चित्र दाखवलंय. इट इज इंडिकेटेड इन स्मॉल हायड्रोसिल्स म्हणजे स्मॉल हायड्रोसिल्समध्ये आपण लॉर्ड स्प्लायकेशन करतो. तर यामध्ये काय करतो आपण सॅक इज ओपन and the cut edge of the sac is plicated to the tunica albuginea. तर आपल्याला माहिती आहे टेस्टिसचे 3 लेयर्स असतात. ट्युनिका वजिनालिस, ट्युनिका अल्ब्युजिनिया आणि ट्युनिका व्हॅस्क्युलस. व्हॅस्क्युलसचा सगळ्यात आतली लेयर आणि ट्युनिका वजिनालिस सगळ्यात बाहेरची लेयर. तर ही जी ट्युनिका वजिनालिस सॅक आहे जी हायड्रोसिलची सॅक आहे ती आपण कट करतो आणि ते कटचं एज आहे जे काही रिफ्लेक्टेड पोर्शन आहे ठीक आहे ते आपण मागे ट्युनिका अल्ब्युजिनियाला सुचर करून टाकतो. ठीक आहे. तर ॲज अ रिझल्ट द सॅक गेट्स क्रम्पल्ड अप नियर द टेस्टिस. ठीक आहे. तर टेस्टिसच्या बाजूला नाही का टेस्टिसच्या अराउंड ते असं क्रम्पल्ड दिसते ती सॅक आणि त्यामुळे टेस्टिक्युलर सिक्रेशन्स गेट ॲब्झॉर्ब बाय सबक्युटेनियस लिम्फॅटिक्स अँड वेनस सिस्टम. आणि त्यानंतर त्यामुळे फ्लुइडच अक्युमुलेट होत नाहीत आणि मग जे काही फ्लुइड जनरेट होतं ते असंही टेस्टिक्युलर सबक्युटेनियस लिम्फॅटिक्स आणि वेनस सिस्टमने ते ड्रेन केलं जातं. तर हे झालं लॉर्ड स्प्लायकेशन. तर यामध्ये काय करतो आपण सॅक कट करतो जी काही इव्हर्ट केलेली सॅक आहे ते ट्युनिका अल्ब्युजिनिया म्हणजे आतल्या लेअर बरोबर त्याला आपण सुचर करून टाकतो. ठीक आहे. आणि मग जे काही ड्रेन फ्लुइड जे काही तयार होतं ते सबक्युटेनियस लिम्फॅटिक्स आणि वेनस सिस्टमने ड्रेन केलं जातं. हे झालं लॉर्ड स्प्लायकेशन म्हणजे स्मॉल हायड्रोसिलसाठी करतो. त्यानंतर पार्शियल एक्सिजन अँड इव्हर्जन ऑफ द सॅक. ठीक आहे. ते सॅक एक्साइज करतो काढून टाकतो आणि ते इव्हर्ट करून टाकतो ते कशात जॅबोलेज ऑपरेशन. तर हे आहे लार्ज हायड्रोसिल्समध्ये. तर लार्ज हायड्रोसिलमध्ये जॅबोलेज ऑपरेशन आणि ह्यात आपण एक्साइज करतो ते सॅक. तर द थिक लार्ज सॅक इज एक्साइज्ड अँड इज सुचर्ड बिहाइंड द टेस्टिस. त्याला आपण एक्साइज करतो आणि टेस्टिसच्या मागे सुचर करतो. बाय इव्हर्जन ऑफ द सॅक द सिक्रेटिंग सर्फेस ऑफ द टेस्टिस बिकम्स अँटेरियर अँड सिक्रेशन्स आर ॲब्झॉर्ब बाय द सबक्युटेनियस लिम्फॅटिक्स. ठीक आहे. तर आपण सॅक इव्हर्ट केल्यामुळे जे काय
टेस्टिसची जी सिक्रेटरी एरिया ते पुढे एक्सपोज झालेले असते आणि त्यामुळे सगळे लिम्फॅटिक्स वगैरे ड्रेन होऊ शकतात. तर ॲस्पिरेशन इज अ टेम्पररी मेथड अँड देर इज अ चान्स ऑफ इंट्रोड्युसिंग इन्फेक्शन. तर इट कॅन बी डन ओनली इन हाय रिस्क पेशंट्स. दिस इज अ प्रोसिजर टू बी कंडेम्ड. तर ॲस्पिरेशन सुद्धा एक तरीका आहे, पण त्यामध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत आणि ती सुद्धा एक टेम्पररी मेथड आहे, कारण एकदा ॲस्पिरेट केलं तर पुन्हा ते फ्लुइड तिकडे अक्युमुलेट होणारच आहे. तर म्हणून ते युजली आपण अवॉइड करतो. तर लॉर्ड्स प्लॅकेशन जबलेज ऑपरेशन, ठीक आहे. लॉर्ड्स प्लॅकेशन छोट्या हायड्रोसेलसाठी, जबलेज मोठ्या हायड्रोसेलसाठी. जबलेजमध्ये आपण एक्ससाइज करतो, ठीक आहे, आणि मग टेस्टिसच्या मागे सुचर करतो. लॉर्ड्स प्लॅकेशनमध्ये आपण ती जी सॅक कट केली आहे ते इव्हर्ट करून आपण ट्युनिका अल्बिजिनियालाच ते सुचर करून टाकतो. हे झाले. आणि दोन्ही केसेसमध्ये सबक्युटेनियस लिम्फॅटिक्स आणि वेनियस सिस्टम ते फ्लुइड ड्रेन करतात आणि ॲस्पिरेशन ती एक टेम्पररी मेथड आहे. ही झाली ट्रीटमेंट ऑफ हायड्रोसिल. तर आतापर्यंत आपण हायड्रोसिलमध्ये आपण हायड्रोसिलची डेफिनेशन पाहिली, हायड्रोसिल नेमकं काय आहे. त्याचबरोबर आपण टेस्टिसची थोडी अॅनाटॉमी पाहिली, हायड्रोसिल काय आहे समजून घेण्यासाठी. त्यानंतर हायड्रोसिलचे कॉजेस पाहिले आणि कॉजेस बरोबरच त्याचे टाइप्स पाहिले, जसं की कंजेनायटल, त्यानंतर अक्वायर्ड. कंजेनायटलमध्ये वजायनल हायड्रोसिल, कंजेनायटल हायड्रोसिल, इन्फंटाईन हायड्रोसिल, एन्सिस्टेड हायड्रोसिल ऑफ द कॉर्ड हे आपण डिटेलमध्ये पाहिलं. आणि सेकंडरी आणि अक्वायर्ड कॉजेसमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी आपण डिटेलमध्ये पाहिलं आणि प्रायमरी सेकंडरीमधलं डिफरन्स सुद्धा पाहिलं. आणि आपण हायड्रोसिलचे कॉजेस पाहिले, त्याचे क्लिनिकल फीचर्स, त्याची लक्षणं पाहिली प्रायमरी आणि सेकंडरीची, आणि त्याची मॅनेजमेंट सुद्धा पाहिली, त्याची ट्रान्सइलिमिनेशन टेस्ट पाहिली इन्व्हेस्टिगेशनसाठीची. तर त्यानंतर आपण आता शेवटी पाहूयात कॉम्प्लिकेशन्स ऑफ हायड्रोसिल. तर काय काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर तिकडे ट्रॉमा झाला तर ते ब्लड ॲक्युम्युलेट होऊ शकतं त्या लेयर्सच्या मध्ये. तर त्याला म्हणतो हिमॅटोसिल. पायोसिल होऊ शकतं, पस ॲक्युम्युलेट होऊ शकतं इन्फेक्शनमुळे. त्या हायड्रोसिल सॅकमध्ये कॅल्सिफिकेशन होऊ शकतं, ठीक आहे. त्या हायड्रोसिलची सॅक रप्चर होऊ शकते बऱ्याच केसेसमुळे, इन्क्रीज टेन्शनमुळे, ठीक आहे, टेन्शन वाढल्यामुळे. आणि शेवटचा हर्निया ऑफ द हायड्रोसिल सॅक. तर वेनेवर देर इज अ स्मॉल टियर इन द सॅक रिझल्टिंग इन ॲक्युम्युलेशन ऑफ फ्लुइड. थोडा त्या सॅकमध्ये थोडा टेअर झाला तर ते जे फ्लुइड आहे ते बाकीच्या सबक्युटेनियस प्लेन्समध्ये जाऊन ॲक्युम्युलेट होईल, त्याला म्हणून हायड्रोनिया ऑफ द हायड्रोसिल सॅक. तर अशा प्रकारे आपण हायड्रोसिल बद्दल सगळं पाहिलेलं आहे.